नमस्कार. आज आपण पालकत्वाच्या एका खूप महत्त्वाच्या आणि इंटरेस्टिंग पैलूवर बोलणार आहोत. तो म्हणजे मुलांना फक्त हे कर, ते करू नकोस असं सांगण्याऐवजी आपल्या वागण्यातून त्यांना कसं शिकवायचं. चला तर मग बघूया, आपलं वागणं मुलांवर नक्की कसा परिणाम करतं. आणि या सगळ्या चर्चेचा पाया आहे ना, तो फक्त एका वाक्यात आहे. हे वाक्य असं आहे की ते प्रत्येक पालकासाठी एका आरशासारखं काम करतं. खरं तर मुलं आपण काय सांगतो हे ऐकतच नाहीत, ती आपल्याला बघतात आणि आपण जे करतो तसंच वागण्याचा प्रयत्न करतात. तर याच एका विचाराला धरून आपण आज पालकत्वाचे काही महत्त्वाचे मुद्दे समजून घेऊया. कोणतंही नातं घट्ट होण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? संवाद आणि एकमेकांना समजून घेणं, बरोबर? तर सगळ्यात आधी आपण याच दोन गोष्टींवर लक्ष देऊया. बघूया की ऐकण्याची आणि समजून घेण्याची कला पालक आणि मुलांमधलं नातं कसं मजबूत बनवते. कधी विचार केलाय, आपलं मूल किती उत्साहाने धावत धावत आपल्याकडे येतं काहीतरी सांगण्यासाठी, आणि आपण त्याला मध्येच तोडतो, 1 मिनिट थांब असं म्हणतो. काय होतं माहितीये, त्याचा सगळा उत्साहच निघून जातो. आणि इतकंच नाही तर त्याच्या मनात कुठेतरी एक भीती बसते की माझं कोणी ऐकूनच घेत नाही. म्हणूनच त्यांचं बोलणं शांतपणे, पूर्णपणे ऐकून घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि याचा जो परिणाम होतो ना, तो खूप मोठा असतो. म्हणजे बघा, जेव्हा आपण त्यांचं बोलणं शांतपणे ऐकतो तेव्हा त्यांच्या मनात एक खूप पॉझिटिव्ह भावना तयार होते. त्यांना वाटायला लागतं, अरे वा, माझ्या बोलण्याला किंमत आहे. आणि ही छोटीशी गोष्ट त्यांचा आत्मविश्वास कितीतरी पटीने वाढवते. आता विचार करा, जेव्हा मूल काहीतरी चूक करतं, आपली पहिली रिॲक्शन काय असते? राग, ओरडणं, बरोबर ना? पण जरा थांबा, ओरडून खरंच प्रश्न सुटतो का? नाही, उलट नात्यात उगाच एक कडवटपणा येतो. यावर एक दुसरा खूप चांगला मार्ग आहे. तो मार्ग म्हणजे लगेच रिॲक्ट होण्याऐवजी थोडं उत्सुकतेने विचार करणं. म्हणजे स्वतःलाच एक प्रश्न विचारायचा, हे असं का वागतंय? जेव्हा आपण हा प्रश्न विचारतो ना, तेव्हा आपण त्या समस्येच्या मुळापर्यंत पोहोचायचा प्रयत्न करतो. होऊ शकतं की त्याला काहीतरी त्रास होत असेल किंवा त्याला फक्त आपलं लक्ष हवं असेल. मुलं जेव्हा रडतात, चिडचिड करतात किंवा खूप हट्ट करतात, तेव्हा त्यामागे नक्की काहीतरी कारण असतं. त्यांच्या भावना खऱ्या असतात, खोट्या नसतात. त्यामुळे त्या भावना दाबून टाकण्याऐवजी किंवा काही नाही झालं असं म्हणून दुर्लक्ष करण्याऐवजी त्या भावनांना ओळखणं खूप महत्त्वाचं आहे. आणि अशा वेळी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय तर त्यांच्या भावना समजून घेणं. फक्त एक साधा प्रश्न, बाळा तुला वाईट वाटतंय का? हा एक प्रश्न त्यांना इतकी इमोशनल सिक्युरिटी देतो ना की त्यांना कळतं की माझ्या भावनांना इथे किंमत आहे, आणि मग ते मोकळेपणाने व्यक्त होऊ शकतात. ठीक आहे, तर ऐकणं आणि समजून घेणं हे तर झालं. आता आपण पुढच्या तितक्याच महत्त्वाच्या भागाकडे जाऊया, तो म्हणजे कृतीतून प्रेम दाखवणं. कारण शब्द तर महत्त्वाचे आहेतच, पण आपल्या कृती, आपलं वागणं मुलांपर्यंत प्रेम कसं पोहोचवतं आणि त्यांचा आत्मविश्वास कसा वाढवतं हे बघणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात काय होतं, आपण मुलांसोबत घरात तर असतो, पण खरंच त्यांच्या सोबत असतो का? आपलं लक्ष एकतर मोबाईलमध्ये असतं, नाही तर दुसऱ्या कुठल्या तरी कामात. मुलांना फक्त आपली फिजिकल प्रेझेन्स नको आहे, त्यांना हवाय आपला संपूर्ण वेळ, ज्याला आपण म्हणतो ना क्वालिटी टाईम. म्हणजे काय तर त्यांच्यासोबत खेळा, त्यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारा, आज दिवस कसा गेला असं विचारा. या इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, पण याच पालक आणि मुलांमधलं बॉन्डिंग घट्ट करतात आणि हेच क्षण त्यांच्या कायम लक्षात राहतात. आपण अनेकदा खरं तर चांगल्याच हेतूने मुलांची इतरांशी तुलना करतो. आपल्याला वाटतं की असं केल्याने ते मोटिवेट होतील. पण होतं काय माहितीये, अगदी याच्या उलट. बघ तो किती छान अभ्यास करतो असं म्हटल्यामुळे आपल्या मुलाचा आत्मविश्वास कमी होतो. त्याला असं वाटायला लागतं की मी काहीच कामाचा नाहीये. प्रत्येक मुलाला प्रेमाची आणि आपुलकीची खूप गरज असते. त्यांना सतत हे जाणवलं पाहिजे की त्यांच्यावर प्रेम करणारं कोणीतरी आहे. आणि हे प्रेम दाखवण्याचे खूप सोपे, साधे मार्ग आहेत. जसं की एक घट्ट मिठी, किंवा त्यांनी काहीतरी छोटंसं जरी चांगलं काम केलं ना तरी त्याबद्दल कौतुकाचे 2 शब्द बोलणं किंवा अगदी प्रेमानं बोलणं. या गोष्टी वाटायला साध्या असल्या तरी खूप शक्तिशाली आहेत. यातून मुलांना एक सुरक्षितेची भावना मिळते आणि त्यांचं इमोशनल हेल्थ खूप चांगलं राहतं. बरं, तर आता आपण या सगळ्या चर्चेच्या शेवटच्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या टप्प्यावर आलो आहोत. आत्तापर्यंत आपण ज्या गोष्टी बघितल्या त्या सगळ्यांना एकत्र जोडून पालकत्वाचं खरं सार काय आहे हे समजून घेऊया. आणि आपण पुन्हा त्याच वाक्यावर आलोय ज्याने आपण सुरुवात केली होती. का? कारण शांतपणे ऐकणं, त्यांना समजून घेणं, त्यांना वेळ देणं, प्रेम व्यक्त करणं, तुलना न करणं, या सगळ्या काय आहेत? या सगळ्या कृती आहेत. आणि मुलं रोज आपल्याला हेच करताना बघत असतात.
ते आपण काय बोलतोय यातून नाही शिकत, तर आपण कसं वागतोय यातून शिकतात. तर मग आजच्या चर्चेचा शेवट याच विचाराने करूया